नमस्कार. दिव्य स्पर्श आयुर्वेद रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्या वतीनं आपण वेगवेगळ्या मुलाखती आत्तापर्यंत पाहत आलेलो आहोत. त्याच शृंखलेत यावेळच्या दिवाळीच्या निमित्तानं आपण एक आणखी मुलाखत पॉडकास्ट सादर करत आहोत. ज्यांना त्याचा आस्वाद घेता येईल निश्चितच त्यांना त्यातनं दिवाळीचा आनंद मिळणार आहे. अशा या आपल्या पॉडकास्टसाठी आपल्यासोबत आज या ठिकाणी आलेले आहेत नगरमध्ये ज्यांनी आयुर्वेदाची चिकित्सा द्यायला जे चिकित्सालय असतं, पंचकर्म केंद्र असतं, ते खाजगी चिकित्सालय सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी सुरू केलं, जे त्यांच्या शिक्षणाच्या काळात सुवर्णपदक मिळवत होते, ज्यांनी आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत, ज्यांनी परदेशात आरंभीच्या काळामध्ये प्रॅक्टिस केलेली आयुर्वेदाची, ज्यांनी नगरमध्ये गेली 30-31 वर्ष आरोग्याची सेवा लोकांना दिलेली आहे, ज्यांचा आवडीचा विषय ओज असा आयुर्वेदातला असून त्यांचे अनेक लेख त्याविषयीचे आले, त्यालाही त्यांना सन्मान मिळालेला आहे. एका महाविद्यालयामध्ये ते प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. अशा चौफेर व्यक्तिमत्वाला आणखीन जोड मिळालेली आहे. चित्रकारसुद्धा ते आहेत आणि छायाचित्रकारसुद्धा उत्तम आहेत. ते कवी मनाचे आहेत. अतिशय सुंदर अशा रचनाही ते करतात. अशा वैद्य प्रशांत यवतकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्यासोबत या ठिकाणी 2 शब्द बोलायचे. सर नमस्कार. नमस्कार. सरांबरोबर गप्पा मारताना सरांची ओळख एक वेगवेगळ्या विषयातनं आपल्याला होणारच आहे. पण विषयाला सुरू करण्याच्या आधी आपण सगळे धन्वंतरींचं स्मरण करूयात. शंखं चक्रं जलौकां दधतमृतघटं चारुदौर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिहृद्यां शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन् प्रौढदावाग्निलीलम. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिवाळीच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येतो. एकत्र आल्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो. तसंच आज यवतकर सर आपल्यासोबत आहेत आणि आपण वेगवेगळ्या विषयावर दिवाळी या निमित्ताने चर्चा करणार आहोत. सर, सुरुवात करताना मला असं छानसा एखादा तुम्हाला प्रसंग किंवा दिवाळीची आठवण अशी तुम्हाला कुठली सांगता येईल का? हो, निश्चितच सांगता येईल. बालपण सगळं खेडेगावात गेलं आणि त्या ठिकाणचा सणांचा जो माहोल असायचा तो अगदी अक्षरशः अद्वितीय असायचा. त्या आठवणी आजसुद्धा जाग्या होतात. लहानपणी दिवाळीत फटाके उडवणं, आकाशकंदील लावणं, मित्रांनी एकत्र येऊन ते बनवणं, अगोदर 8-8 दिवस ते लावणं, त्यानंतर रांगोळ्या घालणं. रांगोळ्या बहिणींच्या बरोबर स्वतः मी रांगोळ्या काढायला तिथं असायचो. मोठमोठ्याला रांगोळ्या अशा पूर्ण अंगडमळ आम्ही काढायचो. 2-2, 3-3, 4-4 रोज, सकाळी वेगळी, संध्याकाळी वेगळी हा प्रकार असायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मित्रांच्या बरोबर सर्वांनी सर्वांच्या घरी फराळाला जायचं. वा. त्या निमित्तानं सगळे एकत्र यायचे. आनंद, सगळा जल्लोष, सगळं असं छानसं वातावरण असायचं. आणि ह्या सगळ्या आठवणी प्रत्येक दिवाळीला जाग्या झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणजे एकत्र येणं, एकमेकांशी संवाद करणं, आत्ता म्हणालात तसं तुम्ही रांगोळी असेल किंवा वेगवेगळे या निमित्ताने आपल्या कलाकृतींना वाव मिळणं, अशा अनेक गोष्टी कदाचित या दिवाळीच्या काळामध्ये घडत होत्या किंवा घडत आहेत अजूनही. तर या दृष्टिकोनातनं बघताना दिवाळीचं महत्त्व, आपण आता आरोग्य हा विषय घेऊन जर चर्चा करायची आहे, तुम्ही गेली अनेक वर्ष, 30 वर्ष 31 वर्ष जवळपास वैद्यकीय सेवेमध्ये आहात. तर हा सगळा गावाकडचा जो अनुभव आहे तो शहरी भागात आल्यानंतर आणि काळाच्या ओघात झालेले बदल पाहताना आपण दिवाळीच्या निमित्ताने अशी कुठली चर्चा आत्ता घडवून आणू शकतो की शरीराच्या बाबतीत दिवाळीचा विचार कसा करता येईल, मनाच्या बाबतीत दिवाळीचा विचार कसा करता येईल? म्हणजे हे जसं तुम्ही आत्ता सांगितलं गावाकडचा अनुभव, तो वैयक्तिक आजच्या काळातल्या आपले सगळे जे प्रेक्षक आजची आपली मुलाखत बघणार आहेत, आपला पॉडकास्ट बघणार आहेत, त्यांच्या दृष्टीने आपण चर्चेला या ठिकाणी विषयाला सुरुवात करू शकतो की दिवाळी शरीराची, दिवाळी मनाची, ही आपण कशी सांगूयात त्यांना? खरं तर दिवाळी हा म्हणजे वर्षभरातला सर्वात मोठा सण.
सणांचा राजा. राजाचं आपण म्हणतो त्याला. तर असा हा सण जो आहे, तर मुळात पृथ्वी तलावरचा प्रत्येक मानव किंवा मनुष्य समूह जो आहे हा उत्सवप्रिय आहे. कुठेही जातो मी, भारतात तर ती उत्सवप्रियता आतोनात भरलेली आहे. संपूर्ण मानवजातीचा विकास जो झालेला आहे निसर्गाच्या सान्निध्यात झालेला आहे. या विकास होत असताना पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी याच्यावरती भरपूर विचार केला आणि हे माणसाचं जीवन सुखकर, आनंददायी कसं होईल आणि ह्या आनंददायी होण्यासाठी काय कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे, निसर्ग आणि माणसाचा संबंध काय, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सणांशी, व्रतवैकल्यांची सांगड मनुष्य जीवनाशी घातली. म्हणून विशिष्ट काळामध्ये विशिष्ट उत्सव, विशिष्ट सण, विशिष्ट व्रत, विशिष्ट वैकल्य करणं ही प्रथा पडून गेली आणि ते लोकांच्या अंगवळणी पडलं. हे केवळ धार्मिक त्याच्या पाठीमागं विचार होता अशातला भाग नाही. धार्मिक विचार होताच, पण त्याच्या मागे मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा विचार होता आणि त्याची सांगड ह्या सगळ्याशी गाठलेली होती. आणि ही सांगड अशी होती की ज्याच्यामुळे माणसाचं आरोग्य चांगलं राहील, या आरोग्यामध्ये शारीरिक आरोग्य राहील, मानसिक आरोग्य उत्तम राहील, आपण काहीतरी कृतज्ञता निसर्गाविषयी व्यक्त करू हे होईल. ज्यांनी आपल्याला भरभरून दिलं आहे, वनस्पती आहेत त्यांनी आपल्याला दिले आहेत, प्राणी त्यांनी आपल्याला काही मदत केलेली आहे जीवन सगळं व्यतीत करत असताना, त्यांच्याविषयीची कृतज्ञता असेल, एखाद्या देवदेवतेच्या विषयीची कृतज्ञता असेल, हे सगळं व्यक्त करणं आहे. हे सगळं यात समाविष्ट झालेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या सणांचं महत्त्व केवळ उत्सव किंवा आनंद व्यक्त करणं इथपर्यंत मर्यादित न राहता ते माणसाच्या, मनुष्य समूहाच्या, समाजाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असणारं प्रबोधन आहे. बरोबर. ते वागणुकीचे नियम आहेत, ते तुम्ही फॉलो केले, ते सांभाळले, त्यानुसार वागलात तर तुम्हाला उत्तम आरोग्य शारीरिक मानसिक दोन्ही मिळेल आणि समाज हा छान राहील. बरोबर. असा त्यातला उद्देश आहे असं मला वाटतंय. म्हणजे आता एक विषय असा समोर आला की तुम्ही म्हणालात की सगळ्या ऋतुमानानुसार सणांची आपल्याकडं रेलचेल असते. मग तसं बघायला गेलं तर हा सगळ्यात आपल्याकडं शरीराला ऊर्जा देणारा, बल देणारा काळ सांगितलेला आहे. आणि या काळात दिवाळी आलेली आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत बोलायचं तर ज्या काळात आता तुम्हाला आजारी पडण्याची शक्यता नाही आहे, तुमचं शरीर उत्तम आहे, त्यावेळेला तुम्ही आनंद घेण्याचा उत्सव तुमच्यासाठी हा त्यांनी दिला आहे, हा सण आपल्यासाठी दिला आहे. तर ही जी स्थिती आहे ही शरीरासाठी टिकवण्याला, म्हणजे आपली शरीराची सामान्यतः या ऋतुमानात जी शरीराचं बळ आपल्याला मिळणार आहे निसर्गाकडनं, ते पुढं अधिक काळ टिकावं म्हणून या सणांची सांगड आहे. तर या दृष्टीने आहाराचा विचार किंवा या कालावधीत घेण्याचा जो आहार आहे, म्हणजे दिवाळीच्या संदर्भामध्ये किंवा इन जनरल, तर हा कसा केला जातो. आणि एक त्याच्यात उपप्रश्न की आजकाल, म्हणजे आज आपण, तुम्ही आता पूर्वीची आठवण सांगितली, पण आजकाल पूर्वीसारखं नाही राहिलेलं की फक्त काही गोष्टी दिवाळीतच मिळतात, अन्य वेळी पण मिळतात. मग तो साधारण विवेक लोकांनी कसा साधावा, कशा पद्धतीने दिवाळी साजरी करावी आरोग्याच्या दृष्टीने? हां, मगाशी मी जसं म्हटलं की हे सगळं शारीर आणि मानस आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत सांगितलेल्या आहेत किंवा गुंफलेल्या आहेत. ते निर्देश तिथं केलेले आहेत, त्याचं आपण पालन केलं तर निश्चित आपल्याला आरोग्य लाभते, हे खरं आहेच आहे. दिवाळीसारखा सण जो आहे की हेमंत ऋतूच्या तोंडावर आलेला, की जे आपण वर्षाची विभागणी 6 ऋतूंमध्ये आयुर्वेदानुसार आपण जे करत असतो, त्यातला हा जो ऋतू आहे, हा जो काळ आहे, ज्याला आपण थंडीचा काळ म्हणतो, ज्याला सो कॉल्ड हेल्दी सीझन म्हणलं जातं आजकाल, त्याच्या तोंडावर आलेला हा सण आहे. आणि मग इथून पुढं खरं तर अनेक गोष्टी करता येणारसारख्या असतात की जसं तुम्ही सांगितलं की या काळामध्ये मिळवलेलं बल जे आहे पुढे आपल्याला वर्षभर पुरणार आहे. जे बल आपल्याला आजार होऊ नयेत, झाले तर ते लवकर बरे व्हावेत, आपल्या शरीराचं पोषण उत्तम व्हावं, शारीरिक मानसिक सगळी तुमची ऊर्जा आणखी वाढत राहावी, या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं असते. स्वास्थ्य राखण्यासाठी तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात त्याच्यामध्ये एकतर आहार तुमचा कसा असावा आणि तुमचा वागणूक म्हणजे विहार कसा असावा, या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मग ते शारीरिक स्वास्थ्य असो किंवा मानसिक स्वास्थ्य असो, शरीराच्या दृष्टीने आणि मनाच्या दृष्टीने आहार हा पोषण करणार असतो. मूलतः घेतलेल्या आहाराचे मूळतः 3 भाग होतात. ठोकताळा जर पाहिला आपण, एक स्थूल
पोषण करणारा भाग तयार होतो घेतलेल्या आहारातून, एक सूक्ष्म भाग तयार होतो आणि एक मल स्वरूपातला जो असतो, जो आपण मलमूत्र स्वरूपात शरीराच्या बाहेर टाकतो. हा जो स्थूल सार स्वरूपात जो आहाराच्या पचनानंतर निर्माण झालेला भाग असतो ते आपलं स्थूल शरीराचं पोषण करायला उपयोग पडतो. म्हणजे शरीरातले जे काही पेशी आहेत, पेशींचे समूह आहेत, ज्याला आपण हाडं म्हणतो, मांस म्हणतो, चरबी म्हणतो, हे सगळ्यांचं पोषण त्या स्थूल भागात होतं. आणि ह्यातला जो सूक्ष्म पचनानंतर सूक्ष्म जो भाग तयार झालेला असतो यातून मनाचं पोषण होत असतं. हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे दोन्ही शरीर आणि मनाचं उत्तमरित्या पोषण होणं हे अत्यंत गरजेचं असते. दिवाळीमध्ये आपण पाहतो की सगळी आपण हे पक्वान्न खात असतोय. हे पक्वान्नांच्याकडे सामान्यतः जर पाहिलं तर असं लक्षात येते स्निग्ध असतात, पोषण करणारे असतात. बरेचसे यातले लाडू, करंजे, अनारसे असे जे पदार्थ आहेत किंवा इव्हन या सणामध्ये आपण श्रीखंड वगैरे ते करून खातो, ज्याला आयुर्वेदामध्ये रसाला म्हटलं जातं. तर हे सगळे जे पदार्थ आहेत हे शरीराचं पोषण करणारे, बल देणारे, तुमच्या शरीराचं सहन टिकवून ठेवणारे, झीज कमी करणारे असे हे पदार्थ असतात. आणि हे पदार्थ यासाठी या वेळेला खायचे आहेत की तुम्ही इथून पुढे या थंडीच्या दिवसांमध्ये या पद्धतीचे जर पदार्थ खाल्ले तर तुमच्या शरीराचं पोषण होणार आहे, हे लक्षात घ्यायचं. याच्याच बरोबर हे कधी साध्य होईल? हे साध्य तेव्हाच होईल हे खाल्लेले पदार्थ तुम्हाला पचतील तेव्हा. बरोबर. या थंडीच्या दिवसामध्ये तुमच्या माहीत असेल तुम्हाला की अग्नी म्हणजे आपली पचनशक्ती ही अत्यंत उत्तम असते. किंबहुना ती इतर ऋतूपेक्षा जास्त प्रमाणात हा अग्नी जो आहे हा प्रज्वलित झालेला असतो. मग या अग्नीला पुरेसं इंधन देणं हे आपण काम असते. मग इंधन या गुरु स्वरूपाच्या आहारात, स्निग्ध स्वरूपाच्या आहारातून त्याला मिळत असतं आणि ते पचवण्याची क्षमता त्याच्याकडे असल्यामुळे तो उत्तमरित्या पचवतो. आणि हे उत्तम प्रकारचे उत्तम प्रतीचं अन्न जर पचलं आपल्याला तर शरीरात जाऊन आपल्या संपूर्ण पेशी समूहांचे ज्याला आपण धातू म्हणतो त्यांची पुष्टी करण्याचं तर काम करतो. बरोबर. आणि आपलं बल वाढतं की जे वर्षभर आपल्याला पुरत असते अशी परिस्थिती आहे. तीच दुसरी बाजू अशी सुद्धा आहे, हे खाताना तुम्ही हे पदार्थ सात्विक स्वरूपाचे जर खाल्ले तर सत्वप्रधान मनाचे गुण वाढत राहतात आणि मनाची सुद्धा बैठक उत्तमरित्या तयार होते असं मला वाटते. जे अन्न आपण घेऊ ते अग्नी त्याचा पचन घडवून आणेल आणि त्यातनं शरीराचं मनाचं पोषण होईल, हा सगळा भाग आहे. एक रुग्णांच्या बाबतीतले काही काही अनुभव असे गमतीशीर असतात की एका रुग्णानं विचारलं की अहो डॉक्टर जरा जेवणच जात नाही. म्हणलं अहो का नाही? म्हणे सध्या फराळ चालू आहेत ना दिवाळीचे. म्हणजे दिवाळीचा फराळही खायचा आहे आणि शिवाय रोजचं जेवणही करायचं आहे. म्हणजे एक मानसिकता तयार असते की आपलं जेवण रोजचं केलंच पाहिजे ना फराळ. मग हे तारतम्य कसं साधलं पाहिजे की तुम्ही म्हणता बरोबर हे सगळं खायचं आहे पण ते खायचं पण आहे, रोजचं जेवण पण करायचं आहे आणि ते पचवायचं पण आहे. मग त्यात हालचाली या सुलभ रोजच्या असतील सवयीच्या, व्यायाम रोजच्या सवयीचा असेल तर गोष्ट वेगळी. मग त्या दृष्टीनं तारतम्यानं फराळाच्या बाबतीत आणि आहार त्या काळातलं जे जेवण आहे रोजचं ह्याच्यातला निर्णय कसा घ्यावा, म्हणजे अग्नीचा विचार कसा करावा थोडक्यात? हा बराचसा यातला काही भाग हा सर्वसामान्य असतो आणि काही भाग हा व्यक्तिसापेक्ष असतो. बरोबर. प्रत्येकाला आपली पचनशक्ती कशी आहे, आपल्याला काय पचतं, किती आहार घ्यायचं हे सगळं ज्ञात असतं. प्रत्येकाला वाटतं दिवाळीमध्ये हे सगळे पदार्थ खावे, पोटभर खावे, ते पचले जावे, त्रास होऊ नये म्हणजे रोज खाता येईल, अशी सगळी मानसिकता पण असते. या दृष्टीने या ऋतूमध्ये सुद्धा जसं आहाराचं आपल्याला पदार्थांचं वर्णन केलेलं पाहायला मिळतं. ज्यांना ते सुखानं पचणारे असतात, ज्यांची कार्यप्रणाली जी असते किंवा काम करण्याची पद्धत असते ती श्रमांची असते दैनंदिन जीवनामध्ये, त्यांना ते सहज पचून जातं. पण ज्यांची ही बैठे व्यवसाय असतात, कार्यप्रणाली ही चलनवलनाची नसते, अशा व्यक्तीबाबतीत हे पदार्थ पचण्याला जड जाऊ शकतात अशी परिस्थिती असते. आणि तुम्ही जसं म्हणला की एक रुग्ण म्हणाला की बाबा हे असं मी खातोय पण ते पचत नाही अशी परिस्थिती आहे, तर हे होऊ शकतं. हे टाळण्यासाठी या ऋतूमध्ये तुम्हाला व्यवस्थित व्यायाम करण्याचं मार्गदर्शन हे आपल्याला केलेलं आहे. आपण ते करतो, आपण ते अनुभवलेलं आहे प्रॅक्टिसमध्ये सुद्धा. अशा पद्धतीनं आपण जर रुग्णांना व्यायाम सांगितला, मग तो चालण्याचा असेल, पळण्याचा असेल, आणखी कुठलाही असेल, किंवा व्यायाम जरी नसला तर काही प्रमाणातली योगासनंसुद्धा की ज्याच्यामध्ये पोटावरती ताण पडतो, अशी अनेक योगासनं असतात. आपण पाहतो की पश्चिमोत्तानासन आहे, पवनमुक्तासन आहे, शलभासन आहे,
भुजंगासन आहे की ज्यामध्ये या पचनाच्या अवयवांच्या वरती कुठेतरी ताण पडतो आणि त्यांच्या पचन करण्याच्या कार्यक्षमता वाढतात आणि ते पचवायला अन्नाला मदत करू शकतात अशी परिस्थिती असते. त्यामुळे हा जो भाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा असतोय. व्यायाम करणं, तुमचं चलनवलन होणं, मग हे पचायला सुलभ जातं. यातला आणखी एक भाग मी सांगू इच्छितो की हे पदार्थ घेताना उदाहरणार्थ तुम्हाला दुधासारखा पदार्थ घ्यायचा आहे आणि एखादा व्यक्ती म्हणतो की मला दूध पचत नाही आहे, त्याला आपण सांगू शकतो दूध हे खरं तर उत्तम पदार्थ आहे. दूध हा प्रत्येकानं घेतला पाहिजे, आयुष्यभर घेतला पाहिजे असा पदार्थ आहे. पण मग एखाद्याला पचत नसेल तर त्यानं काय करावं? त्याला वेगवेगळे मार्ग दिलेले आहेत. मग तुम्ही ते आलं टाकून सिद्ध करा, सुंठ चिमूटभर टाकून ते उकळून घ्या, किंवा बऱ्याच वेळा मिरपूड टाकून तुम्ही घेऊ शकता. दुधाच्या बाबतीत हे तुम्ही करू शकता. किंवा बऱ्याच वेळेला ज्यांना प्लेन दूध पचत नाही त्यांनी दुधाच्या खिरी वगैरे अशा पदार्थ, अन्नपदार्थ बनवून जर घेतले तर ते पचायला सुलभ जातं. दुधाच्या पदार्थांच्या बाबतीत ते तसंच आहे. श्रीखंड असाच का पदार्थ, मग त्याच्यामध्ये तुम्ही सुंठ टाका, त्याच्यामध्ये केशर टाका, त्याच्यामध्ये मिरपूड टाका, ते पचायला सुलभ जाते. त्यामुळे असं सिद्ध करणं पदार्थ आणि ते जर करून घेतलं तर ते पचायला सुलभ जातं. हा दुसरा भाग झाला. व्यायामाचा एक भाग सांगितला मी, पदार्थ सिद्ध करून घेण्याचा हा एक भाग सांगितला मी. तिसरा भाग आहे आपली मानसिकता ही अत्यंत उत्तम असणं हे पचनाच्या दृष्टीने फार गरजेचं आहे. बरोबर. आयुर्वेदामध्ये फार उत्तम उल्लेख याचा केलेला आहे. चरकाचार्यांनी जे ग्रंथकार श्रेष्ठ होऊन गेले आयुर्वेदातले, ते म्हणतात ईर्ष्या भय क्रोध परिप्लुतेन लुब्धेन ऋग दैन्य निपीडितेन प्रद्वेषयुक्तेन च सर्वमानम अन्नम न सम्यक परिपाकमेति. तुमचे मानसभाव जर चांगले नसतील, तुम्ही भय, चिंता, क्रोध, ईर्ष्या, लोभ, मत्सर या भावांनी जर सतत ग्रस्त असाल तर तुमचं खाल्लेलं अन्न नीट पचत नाही अशी परिस्थिती असते. बरोबर. त्यामुळं मानसिकदृष्ट्या तुम्ही अत्यंत छान असणं किंबहुना प्रसन्न असणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर अंतर्भाव तुमच्या वागणुकीमध्ये, तुमच्या जीवनशैलीमध्ये जर केला तर हे सगळे पदार्थ तुम्हाला पचणार आहेत, त्या अंगी लागणार आहेत, त्याच्यापासून उत्तम शरीराची निर्मिती आणि मनाचं पोषण होणार आहे आणि एक उत्तम व्यक्ती म्हणून तुम्ही जीवनामध्ये वाटचाल करू शकणार आहे. हे सगळं बल तुम्हाला वर्षभरासाठी पुन्हा पुरेसं होणार आहे असं मला वाटतं. बरं. आता याच्यामध्ये अग्नीचा विचार करून आपण उत्तम अन्न घ्यायला पाहिजे आहे. सरांनी आत्ता सांगितलं तसं आहार आपल्याला भरपूर प्रमाणात घ्यायचा आहे, स्निग्ध घ्यायचा आहे आणि तो पचवायचा आहे. पण मी जेवणही केलं पाहिजे असं न म्हणता फराळाच्या वेळी फराळाचा आनंद घेऊन त्या काळात आहाराचं सेवन जेवणाचं रोजच्या कमी केलं तरी चालेल. पण स्वतःच्या अग्नीचा विचार करून सरांनी सांगितलं तसं आपण सगळ्या फराळाचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे. पण यात एक आणखी एक गोष्ट विहाराच्या संदर्भात, जसं व्यायाम हा विहारामध्ये येतो, तशीच आणखी एक गोष्ट की जी प्रकर्षानं मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये आजपर्यंत जाणवलेली आहे. कामाच्या व्यस्ततेमुळं किंवा नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा किंवा अन्य काही कारणामुळं किंवा माहीत नसल्यामुळं किंवा माहीत असून दुर्लक्ष केल्यामुळं एक गोष्ट अनेक जणांच्याकडून घडत असते की रात्रीचा आहार लवकर घेणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमचा अग्नी चांगला ठेवण्यासाठी, म्हणजेच पचन उत्तम होण्यासाठी गरजेची गोष्ट असते. हे विसरून चालत नाही. हे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं ते करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही जसं म्हणाला की तुम्हाला जर ही पक्वानं खायची असेल तर तुम्ही खा, रोजचा आहार आहे तो कमी करा. मग तुम्ही उशीर होत असेल जेवायला तर आहाराचं प्रमाण आहे ते कमी करा तुम्ही, तरीसुद्धा काम मागून जातं. शेवटी काय आहे, सोनं खा पण ते पचलं पाहिजे. पचत नसेल तर ते विष आहे. बरोबर. त्यामुळे यासाठी ही सुद्धा गोष्ट अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटते. अगदी बरोबर आहे. आपण दररोज जरी सगळे पदार्थ उपलब्ध असले दिवाळीचे तरी रोज दिवाळी साजरी करू नका. दिवाळी ही दिवाळीसारखीच साजरी करा, म्हणजे आयुष्यभर वर्षभर त्याचा आनंद आपल्याला घेता येईल हे सर आपल्याला सांगतायत. ह्याच्या पुढं जाताना पचनाच्या आणि व्यायामाच्या जोडीला आणखीन एक खूप महत्त्वाचा बिंदू दिवाळीच्या निमित्ताने समोर येतो, तो म्हणजे अभ्यंगाचा. की आपल्याकडं दिवाळी आली म्हणून सगळेजण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानाची चर्चा करतात. त्या काळामध्ये साबणांची जाहिरात होते, तेल उठणं खूप अगदी 2, 3, 4 दिवस पुन्हा काही त्याच्याकडं कुणी बघत नाही. पण आपल्याकडं तर त्याचं खूप चर्चा आलेली आहे की अभ्यंगम नित्यम आचरित. तर मला असं वाटतं की थोडं तुम्ही या निमित्ताने अभ्यंग याचं महत्त्व काय आणि नित्य म्हणजे कायम करायला सांगितल्याचं कारण काय असावं किंवा त्याचा परिणाम काय होतं त्याविषयी थोडं सांगावं. खरं तर
अभ्यंग हा शब्द समोर आला हं. की मला माझ्या गुरूंची आठवण येते. कैलासवासी वैद्यराज बापू नानल यांच्याकडे मी आयुर्वेदाचं प्रात्यक्षिक शिक्षण घेतलं आणि मी पाहायचो की प्रत्येक रुग्णाला अभ्यंगाचं मार्गदर्शन ते केल्याशिवाय सोडत नव्हते कधी. ते माझ्यावर एवढं बिंबले आणि मला असं वाटायचं हे एवढं ह्याला महत्त्व का देत आहेत. आज मी जेव्हा माझे प्रॅक्टिसमध्ये उतरल्यानंतर जवळजवळ 30 वर्ष पार करून मी आता आलेलो आहे, मला हे प्रकर्षानं जाणवलं आहे की अभ्यंग ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे मनुष्य जीवनामध्ये. शारीर मानस स्वास्थ्य राखण्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती अभ्यंग आहे असं मला वाटते. बरं. आयुर्वेदामध्ये दिनचर्या म्हणजे रोज कसं वागावं, काय उपचार करावेत, ऋतुचर्या म्हणजे काय खावं, काय प्यावं, काय उपचार करावे, त्याचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. हे जे उपचार असतात हे उपचार केवळ आजार बरे करण्यासाठी नसतात, काही उपचार हे तुम्ही स्वस्थ राहण्यासाठी असतात. त्यापैकी जे काही दिनक्रमामध्ये आपण उपचार करतो त्यात मग दात घासणं आलं, व्यायाम करणं आलं, उठणं लावणं आलं, अंजन करणं आलं, नाकात तेल सोडणं आलं, तसंच अभ्यंग हा अत्यंत महत्त्वाचा उपचार याच्यामध्ये आलेला आहे रोजच्या याच्यामध्ये. म्हणूनच तुम्ही मगाशी जे सांगितलेलं की अभ्यंगम आचरेत नित्यम असं त्याचं वर्णन आलेलं आहे की तो रोज करायचा असतोय. आणि त्याचं महत्त्व पटवताना मला पुन्हा राहत नाही की जो श्लोक किंवा जे सूत्र माझे गुरुजी उद्धृत करायचे ते मी पुन्हा उद्धृत करतोय. अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रम वातः दृष्टीपसात पृष्टी आयु स्वप्नसुख तोक दार्ढ्यकृत असं याचं वर्णन आलेलं आहे. हा त्याच्या विवेचनाचा भाग आपण बाजूला ठेवू, पण त्याचं थोडक्यात किंवा आवश्यक ते स्पष्टीकरण द्यायला मला निश्चित आवडेल. अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणं आणि ते जिरवणं असा अपेक्षित अर्थ आहे. हे तेल कुठलं लावावं याच्याविषयी तुम्ही जर रुग्ण असाल, तुम्हाला व्याधी असेल, त्याचं मार्गदर्शन तुमचे वैद्य तुम्हाला करत असतात. पण सामान्यपणे ज्याला कुठलाही आजार नाही, काही नाही, अशा व्यक्तींनी तिळाचं तेल अंगाला लावून अभ्यंग करावा, म्हणजे तेल अंगाला लावावं, ते जिरवावं असं अपेक्षित आहे. याच्यावरती ही छोटी गोष्ट आहे अक्षरशः, पण याच्यावरती आज ताग आहे. जगभरामध्ये मी सांगतोय, जगभरामध्ये भरपूर प्रमाणात संशोधन झालेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टीच सांगितलेल्या आहेत या, पण त्याचं महत्त्व एवढं आहे की आपल्याला त्या संशोधनाचे निबंध जर तुम्ही काढून पाहिले नेटवरती तरी तुमच्या लक्षात येईल. खरं तर हे सांगायला आपल्याला आवश्यकता नाही आहे, खरं आपल्याकडे ते सगळं दिलेलं आहे. पूर्वंपार करण्याची अपेक्षा आपल्याकडून ती आहे. खरं तर आपण ते केलं पाहिजे अशी परिस्थिती आहे. या अभ्यंगामुळं तुमच्या शरीराची पुष्टी होते. शरीराच्या ज्या पेशी आहेत सगळ्या पेशी, सगळे जे टिश्यू ज्याला आपण म्हणतो, मग फॅट टिश्यू असेल, तुमचे मसल्स असतील, जे काय आहे तुम्ही मॉडर्न परिभाषेत जे बोलता की जे आम्ही रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र या परिभाषेत बोलतो, ह्या धातूंचं, ह्या टिश्यूंचं, या त्यांच्या पेशीसमूहांचं पोषण करण्याचं काम हा अभ्यंग करत असतो. याच्या बाबतीत प्रयोग केल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याकडे प्रथा आहे की प्रसूतीनंतर एखाद्या स्त्रीच्या तिलासुद्धा अभ्यंग करायला सांगितलं आहे आणि तिच्या मुलाला सुद्धा करायला सांगितलं आहे. लहान मुलाला जन्मल्यानंतर जो आपण अभ्यंग म्हणजे तेल लावणं चालू करतो ते मरेपर्यंत बंद करू नये अशी अपेक्षा आहे खरं तर. आणि त्याचं तेवढं महत्त्व आहे. मॉडर्न संशोधनानुसार हे टिश्यू वाढण्याचं काम त्याच्यामध्ये होत असतं. ते स्पष्ट सांगतात की तुमचे ग्रोथ हार्मोन्स हे जास्त प्रमाणात वाढतात आणि त्याची मदत तुम्हाला शरीर पेशी समूह वाढण्यासाठी, ते हेल्दी होण्यासाठी होत असते. हे आहेच आहे. तुमचं वृद्धत्व तुम्हाला उशिरा येतं, ज्याला आपण जरा म्हणतो. बरोबर. तुमची एजिंगची प्रोसेस स्लो होऊन जाते. तुमचं बल एवढं वाढतं की तुमची प्रतिकारशक्ती वाढते. आजार होऊ नयेत, झालेले लवकर बरे होण्याच्या दृष्टीनेही मदत होते. ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे केवळ एवढंच नाही, तुमचं आयुष्य वाढतं त्याच्यामुळे. बरोबर. आणि मग बाकीच्या फायद्यामध्ये अभ्यंग केल्यानंतर तुम्हाला झोप चांगली येते, तुमच्या दृष्टी सुधारते, तुमचं दृष्टीचं तेज सुधारतं, नजर सुधारते. नजर म्हणजे तुमची आयसाईट आहे त्याला सुद्धा त्याच्यावरती परिणाम होतो, असे मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. पण महत्त्वाचा मुद्दा आणखी त्यातला असा आहे की आपण ज्यावेळेला स्वास्थ्याचा विचार करताना शरीर स्वास्थ्य एका बाजूला विचार करतो, दुसऱ्या बाजूला मनाचं स्वास्थ्य याचा विचार करतो. मनाचं स्वास्थ्य राखण्यासाठी सुद्धा या अभ्यंगाचा उपयोग होतो. आता हा कसा होतो?
बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, अंगाला मालिश केल्यानंतर मनावर परिणाम कसा होतो? बरोबर आहे. हे जे तेल मालिश जे असते हं. हे शरीरामध्ये आपले जे वात, पित्त, कफ हे 3 दोष म्हणून जे वर्णन केलेले आहेत की शरीराचा सगळं यांच्या अधीन असते, हे सगळं कार्य करत असतात. त्यापैकी वातदोष जो आहे तो शरीरातलं चलनवलनाचं काम, मुवमेंट्सचं काम, ट्रान्सपोर्टचं काम, मोशन्सचं काम हे जसं तो करत असतो तसं मन हे वायूबरोबर शरीरात परिभ्रमण होत असतं. म्हणून वायूला, वातदोषाला नियंता प्रणेताच्या मनसा बरोबर. असं म्हटलेलं आहे. तुमचा वातदोष नियंत्रणात असेल तर तुमचं मनसुद्धा नियंत्रणात असतं, ते प्रसन्न राहतं आणि ते त्याची कामं उत्तमरित्या करतं. मग मनाची कामं जर आपण तर पाहिली तर अत्यंत उत्तमरित्यानं आयुर्वेदामध्ये वर्णन केली आहे. सुखादी उपलब्धी साधन मना तच्च प्रति आत्मनियतत्वात असं वर्णन केलेलं आहे. सुख वगैरे जे सगळं आहे त्याच्या अधीन आहे सगळं. चिंतम विचार्य मुह्यम च देयम संकल्पम एवच यत्किंचित मनसो ज्ञेयम तत्सर्वही अर्थसज्ञकम. हे मनाचे विषय आहे. चिंतन करणं, विचार करणं, उहापोह करणं, योग्य अयोग्य बुद्धीच्या साहाय्यानं ठरवणं, त्या पद्धतीनं ध्येय ठरवणं, त्या पद्धतीनं वाटचाल करणं. इंद्रियाभिग्रह कर्मा मनसा स्वस्य निग्रह वो विचारश्च तथा परमबुद्धी प्रवर्तते. इंद्रियांना त्यांच्याकडून काम करून घेणं, ज्ञान करून घेण्यासाठी ज्ञानेंद्रियांना बुद्धीशी संयुग त्याचा घडून आणणं, ज्ञान करून घेणं. ज्ञान झाल्यानंतर आपल्याला ॲक्शन काय घ्यायची, कशा पद्धतीने घ्यायची आणि ती ॲक्शन घेण्यासाठी कुठल्या कर्मेंद्रियाला कामाला लावायचे हे सगळं मन ठरवत असतं. आणि मग हे सगळा जर व्यापार नीट चालायचा असेल तर मन प्रसन्न किंवा योग्य असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या प्रसन्नतेसाठी तुमच्या शरीरातला वातदोष हा नियंत्रणात किंवा साम्यावस्थेत असणं गरजेचं आहे. आणि वातदोषाची साम्यावस्था राखण्यासाठी अभ्यंगासारखा उपाय नाही. वा. त्यामुळं जो अभ्यंग करेल त्याचा वातदोष नियंत्रित राहील, त्याचं मन प्रसन्न राहील. जो अभ्यंग करेल त्याच्या धातूंची पुष्टी उत्तम होईल. धातूंची पुष्टी उत्तम झाली की धातूंच्या मार्फत किंवा त्यांच्या परिणामस्वरूप त्यांच्यातून सार स्वरूपात निर्माण झालेला ओज नावाचा घट उत्तमरित्या निर्माण होईल. माणूस ओजस्वी होईल आणि माणूस ओजस्वी झाला की यशस्वी होतो अशी परिस्थिती असते. म्हणून हा अभ्यंग, ह्या अभ्यंगाची जी आहे मर्यादा ही केवळ उपचारापुरती न राहता, केवळ एक तेल लावण्यापुरती न राहता त्याची वैशिष्ट्य आणि त्याचं महत्त्व आणि त्याचे फायदे एवढे आहेत की तुमच्या शरीर मानस स्वास्थ्यापासून तुमच्या आयुष्यातल्या यशस्वीतेपर्यंत ते पोहोचतं. म्हणजे एखादी गोष्ट शरीरावर तुम्ही अप्लाय केली तर तुमच्या कार्यातलं यश हे सुद्धा ती गोष्ट कशी मिळवून देते, थोडक्यात ती पूर्ण योजना कशी कार्यरत होते. शरीराचा वाताचा मनावर परिणाम, मनामुळं प्रत्यक्षात कार्य करणं, इथपर्यंतचा प्रवास हा केवळ मनाच्या माध्यमातून होतो. आणि मनासाठी अभ्यंग किती महत्वाचं. आता या अनुषंगाने मला एक थोडंसं उदाहरण सांगावंसं वाटतंय. रुग्ण येतात आपल्याकडे, बरेच पंचकर्माला येतात, सगळे होतात. मी तर परदेशात होतो, परदेशात अनेक रुग्णांना मी उपचार दिलेत, शिकवले सुद्धा. इथेही आमच्याकडे परदेशी रुग्ण अनेक येत असतात. आजकाल आयुर्वेदाचा प्रचार भरपूर झालेला आहे. पण ज्यावेळेला मी प्रॅक्टिस चालू केली होती 30 वर्षापूर्वी त्यावेळेला एवढा प्रचार नव्हता. परदेशातसुद्धा मी त्यावेळेला 30 वर्षापूर्वीच जाऊन आलेलो होतो, नंतरही गेलो अनेक वेळेला. पण त्यावेळेला गेलो त्यावेळेला शिकवण्याचं, उपचार देण्याचंही काम आम्ही केलं. माझं परदेशी रुग्ण इथं नगरमध्ये मी ज्यावेळेला चिकित्सालय सुरू केलं त्यावेळेला यायला सुरुवात झाली होती. त्या लोकांना त्या काळात अंगाला तेल लावायचं असतं हे माहीतसुद्धा नव्हतं. बापरे. एक उदाहरण सांगतो. एक स्त्री रुग्ण आमच्याकडे आली होती आणि ती आल्यानंतर आम्हाला असं वाटलं परीक्षणांती की हिला अभ्यंगाची गरज आहे. अत्यंत रुक्षता आहे शरीरामध्ये, अत्यंत रुक्षता आहे. ही काहीतरी स्निग्धता भरपूर प्रमाणात पोटातून आणि बाहेरून गेल्याशिवाय ती कमी होणार नाही आणि त्याशिवाय तिला स्वास्थ्य लाभणार नाही. तिच्या 2 महत्त्वाच्या तक्रारी होत्या. एक, तिला मलास्तंभ होता, म्हणजे संडास साफ न होणं किंवा एका दिवशी न होणं. आणि दुसरी निद्रेची अनिद्रा, झोप नाही. 30 वर्षापूर्वी परदेशामध्ये कॉन्स्टिपेशन आणि इन्सोमनिया हे टॉपचे आजार होते.
तर त्या आजारांनी ती दोन्ही आजारांनी ती ग्रस्त होती. आल्यानंतर तिची तपासणी केल्यानंतर सगळं ठरलं, काय उपचार करायचे काय ठरल्यानंतर तिला पहिला अभ्यंग करणं असं ठरलं. तिला ॲडवाईस केलं की म्हणे आय एम रेडी टू गेट इट डन टुडे ओनली. ठीक आहे म्हणलं. मग आमच्याकडे मॅडम ते सगळे उपचार करतात स्त्रियांचे सगळे, म्हणजे अभ्यंग करताना अभ्यंगाबरोबर मर्मचिकित्सा, मानसचिकित्सा, काउन्सिलिंग हे सगळं होत असतं. हे करत असताना मॅडमनी तिला अभ्यंग केला आणि अभ्यंग केल्यानंतर लिटरली तिला पुढचा बस्ती आणि शिरोधारा मला करायचा होता. ते करण्या अगोदरच ती झोपली. ती 4 तास सलग झोपली होती. बापरे. मी तुला उठवलं सुद्धा नाही. बापरे. तर अशी परिस्थिती आहे. अभ्यंगामध्ये एवढं महत्त्व आहे अभ्यंगाला की एवढं त्याचे फायदे होऊ शकतात. म्हणजे आपल्याकडं दिवाळीच्या निमित्ताने आपल्यासमोर जे जे विषय मांडले गेलेत ते केवळ असे तेवढ्या काळापुरते किंवा एका व्यक्तीपुरते मर्यादित नाही आहेत, तर पूर्ण आयुष्याचे काही गोष्टी नियोजनाचे तुम्हाला त्यातनं मेसेजेस तुम्ही घेऊ शकता. खाण्याच्या बाबतीतला असेल, व्यायामाच्या बाबतीतला असेल, आहाराच्या फराळ किंवा ते पदार्थांचं त्यावेळेचं सेवन, आणि आता सगळ्यात महत्त्वाचा अभ्यंग. अभ्यंगाच्या बाबतीत चर्चा करताना पुन्हा पुन्हा मुद्दा अधोरेखित होतोय तो म्हणजे मनाचा. आणि मनाच्या बाबतीत आपली सुरुवातीला पॉडकास्ट सुरू करायच्या आधी जी चर्चा झाली त्यात एक मुद्दा आला होता की सायकोसोमॅटिक, म्हणजे जास्ती शारीर आणि मानस अशा पद्धतीचेच व्याधी आत्ता आजकाल आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे अनेक आजार असे आहेत की ज्या आजारांमध्ये शरीराची लक्षणं जरी दिसत असतील तरी त्याचं इनिशिएशन हे मनापासूनच आहे. म्हणजे आजकाल त्याला स्ट्रेस इंड्युस्ड BP, स्ट्रेस इंड्युस्ड, बरं असं सगळे नावं दिली जातात. तर या सगळ्यामध्ये अभ्यंग हा एक खूप मोठा त्याचा भूमिका असेल असं आत्ता चर्चेतनं सगळ्यांपर्यंत विषय गेलाच. पण दिवाळीमध्ये जे एकत्रीकरण आहे, जो संवाद आहे, मला असं वाटतं की त्याचाही या उपचार म्हणून, म्हणजे थेट आता एखादा स्वतःला रुग्ण समजत जरी नसेल तरीसुद्धा त्याची ती गरज असते की रोज जी काही आयुष्यामधली जी त्याची गडबड असते, धावपळ असते, ती कुठंतरी त्याला मोकळी करायची असते. तर या दृष्टिकोनात आता तुम्ही परदेशात अनेक वर्ष राहिलेला आहात, तिथं अनेक काळ तुम्ही घालवलेला आहे, तर या दृष्टीनं समाजामध्ये आपल्याकडं दिवाळीकडं कसं बघायला पाहिजे? म्हणजे फक्त आर्थिक गणितं नाही, तर फक्त व्यावसायिक गणितं नाही, तर तुमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी हे किती मोठा मेसेज आहे. म्हणजे परदेशाची तुलना करताना एक तुम्ही आत्ता छान उदाहरण दिलं आहे की परदेशातल्या लोकांना अभ्यंग माहितीच नाही आहे, तेल लावावं लागतं हेच माहिती नाही, दिवाळी तर फार लांबची गोष्ट. तर मग अभ्यंगासारखे दिवाळीच्या संकल्पना तिथं परदेशात नाहीत आणि आपल्याकडं आहेत. हा जो भेद आहे, या दृष्टीने दिवाळीचं एकत्र येणं आणि या सगळ्या गोष्टींचं महत्त्व आपण कशा अर्थाने लक्षात घेतलं पाहिजे? हा खरं तर अत्यंत हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. आणि हा मगाशी जसं म्हणलं की कुठलाही आजार आज, बहुतांश आजार म्हणेन मी, अगदी 90-95% व्याधी किंवा आजार असे झालेले आहेत की जे दोन्हीही आहेत, शारीर मानस आहेत किंवा मानस शारीर आहेत. बरोबर. अशी परिस्थिती आहे. बहुतेक बाबतीत आपल्याला हीच परिस्थिती आजकाल पाहायला मिळते. परदेशाच्या बाबतीत जसा उल्लेख केला की मी 30 वर्षापासून जातोय, गेलेलो आहे, राहिलेलो आहे तिथे. प्रकर्षानं हे जाणवतं की तिथला जो समाज आहे, विशेषतः पाश्चिमात्य, परदेशात सुद्धा पाश्चिमात्य समाज जो आहे, या ठिकाणी एकलकोंड राहण्याची प्रवृत्ती जास्त आहे. बरं. आणि त्याचा परिणामस्वरूप असं झालं आहे की या लोकांना मानसव्याधींचं प्रमाण जास्त आहे. मग ते डिप्रेशन असेल, सायकोसिस असेल, जे आपण ज्याला आजकाल अनेक शोक असेल, भय असेल, हे जे आहे, चिंता असेल, हे जे वरी, एन्झायटी या स्वरूपात आपण जे सगळं वर्णन करतो याचं प्रमाण त्या लोकांच्यामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे एकलकोंड राहणं हे आहे असं मला वाटतं. संवाद नसणं, एकमेकाकडे न जाणं, न मिसळणं, एकमेकाकडे व्यक्त न होणं, हे जे आहे याच्या परिणामस्वरूप ते घडतं. आणि आपल्याकडे या पद्धती ज्या आहेत की एकमेकांना कुठल्या तरी निमित्तानं भेटणं, हे निमित्त मग आपण अनेक गोष्टींना निमित्त, आपण सणावारांच्या निमित्तानं तर आपण भेटतोच आहे. दिवाळीच्या सणात तर आवर्जून भेटतो आपण.
बाकीचे अनेक सण आहेत की जिथं आपण एकत्र जमतो. दसऱ्यासारखा सण आपण पाहतो की एकत्र जमतो. नागपंचमी आहे, भोंडला आहे, त्या निमित्तानं मुली स्त्रिया एकत्र जमतात वगैरे. रंगपंचमीला पाहिजे एकत्र येऊन आनंद साजरा करतो. आपले बहुतेक सण जे आहे हे समूहानं एकत्र येऊन साजरे करण्याचे असतात. त्याच्यामध्ये मगाशी जसं सांगितलं तसं आहाराचे मार्गदर्शक तत्त्व आहेत, विहाराची तत्त्व आहेत, काही सुचवायचं आहे, कृतज्ञतेची भावना व्यक्त करायची एखाद्या वनस्पतीविषयी किंवा बैल किंवा गायीसारख्या प्राण्याविषयी, एखाद्या देवतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिचं व्रत करायचं आहे, तिची पूजा करायची, तिला काहीतरी प्रार्थना करायची आहे, तिची स्तुती करायची, हे आहेच आहे. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की आपण एकत्र येतो. एकत्र येण्याला एकमेकाशी भेटतो, बोलतो, मनातल्या गोष्टी निघून जातात, किलमिशं निघून जातात. किंबहुना मला असं वाटते की होळीसारख्या सणासाठी किंवा त्यावेळेला एकत्र येऊन काहीतरी आपण प्रक्रिया करतो बरोबर. की जर सगळं मोकळं करून टाक बाबा, आता माझी पाठी कोरी झालेली आहे मनाची, आता माझं मन पूर्वपदावर आलेलं अशी परिस्थिती मला करायची असते. तर हे एकत्र येणं जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि इट इज अ सॉर्ट ऑफ सोशल काउन्सिलिंग आहे. आम्ही हे काउन्सिलिंग आज पैसे देऊन वैद्याकडे किंवा डॉक्टरांच्याकडे, सायकोलॉजिस्टकडे किंवा सायकॅट्रिस्टकडे जाऊन करून घेत असतोय की जे ह्या सणावाराच्या निमित्तानं आपोआप घडत होतं, घडणं अपेक्षित आहे. आणि ते अपेक्षित आहे. आत्ता त्याचं प्रमाण कदाचित कमी झालं असं वाटायला लागलेलं आहे. खरं आपण आज या इंटरनेट वगैरे हा जो मीडिया आहे वगैरे याच्या थोडंसं जास्त आहारी जातोय का असं मला वाटतंय. किंबहुना त्याचा योग्य उपयोग करून आपण या गोष्टींच्याकडं दुर्लक्ष करू नये असं मला वाटतंय. हे अत्यंत वैयक्तिक स्वास्थ्य आणि समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आता आपण थोडक्यात समारोपाकडे जाऊयात, पण तत्पूर्वी मळभ दूर करणं असा तुम्ही एक शब्द वापरला. या निमित्ताने जसं आपण फराळ करताना सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह सगळ्यांना आपण दिल्या, वेगवेगळ्या गोष्टी आत्ता आपण लोकांच्या समोर या चर्चेतनं मांडायचा प्रयत्न केला, तर थोडंसं मळभ दूर करण्याच्या दृष्टीने किंवा काही शरीराचे, काही मनाचे अशा अडचणी असलेल्या काही अजून रुग्णांचे काही प्रसंग किंवा काही एखाद दुसरी उदाहरणं या निमित्ताने जर ठेवता आली समोर, की जसं आत्ता तुम्ही झोप न येण्याच्या बाबतीतलं त्या महिलेचं उदाहरण सांगितलं, तसं मनाच्या बाबतीमध्ये एकलकोंड राहिल्यामुळं स्ट्रेस्ड इंड्युस्ड असलेल्या गोष्टींच्या बाबतीत असेल किंवा शारीरिक काही पंचकर्माच्या बाबतीतली काही उदाहरणं असतील, तर एखाद दुसरी काही उदाहरणं जर या निमित्ताने तुम्ही आणखी देऊ शकलात, की मळभ दूर करणं या शब्दाच्या अर्थाने मी फक्त म्हणतोय की शरीर आणि मन, शरीराची शुद्धी म्हणतो आपण पंचकर्माने करावी, तशी मनाची शुद्धी करायला आपल्याला एकत्रित येणं, काउन्सिलिंग किंवा समुपदेशन किंवा ध्यान, धारणा, अनेक उपाय त्याच्यामध्ये आहेत. आता उपायांकडे आपण फार खोलात न जाता मी म्हणेल की 1-2-3 उदाहरणं जुजबी जर आपण ठेवू शकलो की हे गरजेचं आहे. म्हणजे आता अनेक जण येतात, दिवाळीची सुट्टी आहे, आम्हाला वेळ आहे, आम्ही पंचकर्म करूयात का, तर ते फक्त पाठी वाचून कुठेतरी ऐकून आलेले असतात, पण ही संकल्पना स्पष्ट नसते. म्हणजे ते ठरवून आलेले असतात आम्हाला पंचकर्म करायचं, पण आता तुम्ही त्या स्थितीला योग्य आहात का हाही विचार नसतो केलेला. तर या दृष्टीने की योग्य अयोग्यता काय आहे आणि त्या अर्थाने काही उदाहरणं आहेत का? विषय मळभ दूर करणं याच्यावरून आला आहे. मळभ खरं तर ही जाळी जळमट जी आहे की जशी आपण दिवाळीच्या सणानिमित्त सगळं साफसफाई वगैरे सगळं करून घेतो, घराची वगैरे सगळ्या गोष्टींची, सगळी अगदी पावसाळ्यात जी काय कपडे वगैरे सगळे अशा घड्या घालून ठेवलेले असतात वगैरे, पांघरुणं वगैरे सगळे काढतो, त्याला ऊन देतो, कडक ऊन देतो, ती सगळी जाळी जळमट काढून देतो, स्वच्छ धुतो. तसंच शरीर आणि मनाच्या बाबतीतसुद्धा हे मळभ दूर होणं आपलं स्वास्थ्य राहण्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं असते. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही आजारी असाल तर ते अत्यंत गरजेचं आहे. शरीराचे दोष तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं पंचकर्माचे जे उपचार आहेत, वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य, हे जे उपचार आहेत याच्या साह्यानं आणि त्याला अभ्यंग, स्वेदन याची जोड देऊन ते आपल्याला काढता येऊ शकतात. त्याच्याबरोबर मनाचे सुद्धा ही मळभ आपल्याला दूर करता आली पाहिजे. उपचार आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला तर उपचारांचे जे 3 ठोकताळे जे आहेत किंवा 3 प्रकार वर्णन केलेले आहेत, त्याच्यामध्ये एक आयुर्वेदामध्ये दैवव्यपाश्रय चिकित्सा, सत्वावजय चिकित्सा आणि युक्तिव्यपाश्रय चिकित्सा अशा 3 पद्धतीच्या चिकित्सांचा उल्लेख, दैवव्यपाश्रय, सत्वावजय आणि युक्तिव्यपाश्रय अशा पद्धतीच्या 3 चिकित्सा वर्णन केलेल्या आहे. आता पहिला जो भाग आहे
हा जो भाग आहे हा तितकाच महत्त्वाचा आहे. काहींना त्याच्यामध्ये स्वारस्य नसतं. त्याच्यामध्ये व्रतवैकल्य, उपवास, एखाद्या देवाची अर्चना, पूजा हे करणं अशा गोष्टी आहेत. तो माझा वैयक्तिक आजच्या व्याख्यानाचा विषय नसल्यामुळे मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. पण याच्यामुळं होतं काय, तुमचा सत्वगुण मनाचा जो असतो तो वाढण्याला मदत होते. बरोबर. मन हे 3 गुणांनी बनलेलं आहे. मनाची 3 गुण वर्णन केले, सत्व, रजतम. हे तिन्हींचा बॅलन्स असेल तर तुमचं मन प्रसन्न राहतं, तुमचा मनाचा कारभार चांगला राहतो. त्याचा बॅलन्स तुमचा असणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात सत्वगुण हा चांगला आहे, तो ज्याचा चांगला असेल त्याचं मन प्रसन्न राहील. हे सगळे जे उपाय असतात, हे उपाय हे सगळे दैव व्यापार. दैव व्यपाश्रय चिकित्सेमध्ये येतात आणि याच्यामध्ये तुमचं काउन्सिलिंग सुद्धा बसतं. आजकालचं जे काउन्सिलिंग आहे हे याच्यामध्येच बसतं असं माझं मत आहे. मग तुम्ही काहीतरी काउन्सिलिंगच्या दृष्टीने त्याला सांगता, बोलवता, रिपीटेडली त्याची सिटिंग घेता. 8 दिवसांनी सिटिंग आहे, परत 15 दिवसांनी सिटिंग आहे, आता महिन्याने बोलूय, आता मला बरं वाटतंय, असं मानसोपचार तज्ज्ञांचे त्यांच्याशी सिटिंग असतात. याच्यामध्ये ही सत्ववैजय चिकित्सा जी आहे ती यामध्येच बसत असते. दुसरा जो भाग आहे तो मी वर्णन केला की तो सत्वावजय चिकित्सा. मनाच्या ज्या शक्ती आहेत, धी, धृती, स्मृती, ह्या मनाच्या 3 शक्ती आहेत. ह्या ज्या शक्ती आहेत या वर्धनाचं काम या चिकित्सेमध्ये होतं आणि याच्यासाठी तुम्हाला योग, प्राणायाम, ध्यान, धारणा हे करावं लागतं. आज संपूर्ण जगभर योगाचा एवढा प्रचार झालेला आहे. आता योग कुणाला जगभरात माहीत नाही अशी परिस्थिती नाही, मला वाटते सगळ्यांना माहीत झालेली अशी ती गोष्ट आहे आणि याचं महत्त्व पटलेलं आहे. म्हणजे मेडिटेशनपासून योगासनापर्यंत, किंबहुना योगासनापासून मेडिटेशनपर्यंत या गोष्टी किती गरजेच्या आहेत आजच्या धावपळीच्या युगामध्ये हे सगळ्यांना पटलेलं आहे. आणि याच्यामुळे होतं काय, तुम्ही सांगता की आसन केल्यामुळे मला माझे काहीतरी शरीराचे चलनवलन, शरीराचे क्रियावापार सुधारतात वगैरे, ठीक आहे. मनावर त्याचा परिणाम करतो. मनावरती त्याचा हा परिणाम होतो की तुमच्या धी म्हणजे बुद्धी, धृती म्हणजे बुद्धीने घेतलेल्या निर्णयांचं अंमलबजावणी करण्याचं धैर्य तुमच्यात येतं. योग्य काय अयोग्य काय हे बुद्धी ठरवते. त्याला धी आपण बुद्धी म्हणतो, ही मनाची शक्ती आहे. ते ठरवल्यानंतर त्याचं अवलंब करण्याचं धैर्य हे आपल्यामध्ये येतं, त्याला धृती म्हणतात. आणि स्मृती म्हणजे मागचे अनुभव चांगले तुमचे राहतात, आलेले चांगले अनुभव तुमच्या स्मरणात राहतात की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही आलेल्या अनुभवातून शहाणे होऊन योग्य काय करायचं, योग्य काय नाही, अयोग्य काय नाही करायचं याचे निर्णय घेऊ शकतात. म्हणून स्मृतीसुद्धा तुमची बलवान होण्याची गरज असते. आणि या सत्वावजय चिकित्सेने म्हणजेच ध्यानापासून योगासनापर्यंतच्या सगळ्या उपायांनी तुमच्या या 3 गोष्टींचं बल वाढत असतं. राहिला तिसरा भाग जो युक्ती वापराश्रय. याच्यामध्ये तुम्ही मग आहार, विहार आणि औषधी यांचा अंतर्भाव होतो. आहाराचं आपण विवेचन केलेलं आहे दिवाळीच्या अनुषंगाने. विहाराचं विवेचन आपण थोडक्यात केलं आहे. मनाच्या विहारामध्ये मग परत फिरणं आलं, मोकळ्या हवेत जाणं. लोक सांगतात चालून आलं तरी मला बरं वाटतं. का बरं वाटतं? हा विहाराचा भाग आहे. मनाला बरं वाटतं. वायूवर त्याचा परिणाम होतो. वायू अवरुद्ध झाला असेल तर तो अवरोध निघतो, त्याची कार्य चांगली होतात, चलनवलनाची, मनापासून इंद्रियापर्यंतची, ते शरीराच्या हालचालीपर्यंतची. मग त्याला बरं वाटतं, तो त्याच्यावर परिणाम होतो. तसंच औषधंही वर्णन केलेली आहेत. मानसरोगामध्ये किंवा मानसिक काही गोष्टी जर चुकीच्या घडत असतील किंवा काही लक्षणं निर्माण झालेली असतील, चिंतेसारखी, भयासारखी, क्रोधासारखी अतिरिक्त प्रमाणात जर ह्या गोष्टी होत असतील तर त्याच्या नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा औषधांचे उल्लेख आयुर्वेदामध्ये आलेला आहे. याच्या अनुषंगानं आलेला उल्लेख एक मी करावं मला वारंवार इच्छा होती की जे आहार म्हणून सुद्धा आपण द्रव्य वापरतो आणि ज्याचा औषधामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात वापर केला जातो, असं घृत म्हणजे गाईचं तूप. त्यातल्या त्यात असेल तर देशी गाईचं तूप हे अत्यंत उत्तम म्हणून आहारद्रव्य आहे, जे नित्य वापरायला, रोज वापरायला सांगितलेलं आहे. आणि औषध म्हणून त्याचा विविध औषधांच्या साह्यानं, वनस्पतीच्या साह्यानं ते सिद्ध करून ते वापरायला सांगितले आणि त्याचे उत्तम रीतीचे फायदे आपल्याला होताना दिसतात. अशी ही युक्ती व्यपाश्रय चिकित्सासुद्धा
मनस स्वास्थ्य राखण्याच्या दृष्टी अत्यंत महत्त्वाची आहे. तर असं हे मळब जर घालवायचं असेल तर त्यासाठी या शुद्धी प्रक्रियांच्या पासून ते विना औषधाच्या योग, प्राणायाम, ध्यान, धारणा, एखादी अर्चना किंवा एखादं आणखी काही सत्वावजयासारखी चिकित्सा इथपर्यंतचे सगळं रेंज, एवढी मोठी रेंज त्याची आहे आणि ही आपल्याला फायदेशीर ठरू शकते असं माझं मत आहे. छान. एक वेगळ्या प्रकारचा दिवाळीचा फराळ या निमित्ताने आपल्यासमोर सरांनी या आजच्या आपल्या चर्चेतनं ठेवला आहे. मला सांगायला छान वाटतं की केवळ आयुर्वेदाच्या सगळ्या विषयांमध्येच सर फक्त रुची ठेवून आहेत असं नाही. सरांचा अनुभव दीर्घ आहे, सगळ्या गोष्टी असूनही सध्या ते त्यांच्या मूळ आवडीचे जे 2 विषय आहेत, काव्य लिखाण आणि चित्रकला, ह्यालाही खूप न्याय देत आहेत आणि योग्य तो वेळ त्यासाठी राखून ठेवत आहेत. तर सरांना विनंती आहे की या दिवाळीच्या पर्वकाळावर असलेल्या आपल्या पॉडकास्टची जी काही सांगता आहे ती त्यांच्याच एखाद्या शुभेच्छापर कवी करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि सर आपण कविता सगळ्यांच्या समोर ठेवावी. आज येऊ घातलेल्या दिवाळीच्या निमित्तानं मी सर्वांना एक शुभेच्छापर संदेश देऊ इच्छितो. तो असा आहे: होऊ दे मळब दूर, उजळू दे आसमंत सारा. होऊ दे मळब दूर, उजळू दे आसमंत सारा. दिनकराच्या तेजाने अंधार सारा पळू दे. दिनकराच्या तेजाने अंधार सारा पळू दे. अंतःकरणाचे पवित्र मंदिर स्वच्छ आता होऊ दे. अंतःकरणाचे पवित्र मंदिर स्वच्छ आता होऊ दे. गाभाऱ्यात त्याच्या पुन्हा तेजाची ज्योत देऊ दे. तर तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये हे तेजाच्या माध्यमातून स्वास्थ्य तुम्हाला मिळो हीच मी आज धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. खूप धन्यवाद सर.